ओट भी दो नोट भी दो असा नारा देत माकपनं विधानसभेचा रणशिंग फुंकला आहे। ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे। त्या अनुषंगानं भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीनं महाराष्ट्रात प्रमुख आणि प्राबल्य असलेल्या ठिकाणी किमान 12 जागांवर निवडणूक लढवण्यात येणार आहे। वास्तविक पाहता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा जनवादी आणि वर्ग संघर्ष करणारा पक्ष आहे। संघर्ष करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते। मोर्चे, धरणं आंदोलन, पोलीस खटले, न्यायालयीन लढण्यासाठी जनतेतून संघर्ष निधी उभा केला जातो। तसंच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निवडणूक निधी संकलन मोहीम हाती घेण्यात आली असून वोट भी दो नोट भी दोचा नारा देण्यात येतोय। दरम्यान सोलापूर शहराला दररोज नियमित मुबलक पाणी पुरवठा, सोलापूर शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 5 लाख रुपये अनुदान, सोलापुरातील सुशिक्षित बुद्धिजीवी तरुणांना रोजगार देण्यासाठी IT इंडस्ट्री, सोलापुरातील यंत्रमाग आणि रेडीमेड शिलाई कामगारांसाठी टेक्स्टाईल पार्क आदी विकासाचा उद्दिष्टनामा जाहीर करण्यात आला आहे। आम्ही सोलापूर शहर आणि जिल्ह्यातले 31 मुद्दे जनतेचे याच्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। त्यातले 5 मुद्दे शहराला दररोज पाणी पुरवठा, शहरामध्ये ज्या ठिकाणी झोपडी आहे त्याच ठिकाणी फक्त घर बांधण्याकरता 5 लाख रुपये, रेनगरच्या 30,000 लोकांवर जे 2 लाखाचा बोजा आहे कर्जाचा आणि जवळजवळ 20 वर्ष कर्ज फेडावा लागणार आहे आणि 6.25 लाख रुपये होणार आहे।